नमस्कार दर्शक हो, पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे महासतलोक या चॅनल मध्ये, जिथे घेतला जातो सत्याचा शोध. संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची भक्ती सोडतात असं आपण ऐकलं होतं, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सोडवत नाहीत. एवढं सोपं नाहीये देवी देवताची भक्ती सोडवणं, त्यांच्याशिवाय तर आपण पारच होऊ शकत नाही असं म्हणणं आहे. तर जाणून घेऊया की याच्या मागचं सत्य काय आहे. चला तर मग आपण आलोय प्रदर्शनीमध्ये संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रम ढवळपुरीमध्ये. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, आमच्या टीमने असं ऐकलं होतं की संत रामपालजी महाराज संत जे काही देवी देवता आहेत त्यांचे मूर्तीपूजन किंवा बाकी गोष्टींसाठी मना करतात, पूजा करण्यासाठी मना करतात. नेमकं शास्त्रामध्ये असं काय गुपित आहे, काय सत्य आहे, आम्हाला सांगा प्लीज. आमचे रामपालजी महाराज आहे ना, तर देवी देवतांची भक्ती सोडवत नाही. अच्छा. रामपालजी महाराज उलट देवी देवतांची जास्त भक्ती करायला सांगतात. कशी? तर बघा, शास्त्रामध्ये दिलेलं आहे की रामपालजी महाराज सांगतात, तीनो देवा कमलदल बसे, हा. ब्रह्मा विष्णू महेश, प्रथम इनकी वंदना फिर सुन सद्गुरु उपदेश. याचा काय अर्थ? रामपालजी महाराज म्हणतात की हे तीनो देव जे आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश, हा. तर हे आपल्या हृदयामध्ये आहे. अच्छा. तर रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांचे मंत्र आपल्याला देतात. अच्छा. आणि त्या मंत्रांची आपल्याला शास्त्रानुसार भक्ती करायची. शास्त्रानुसार म्हणजे काय? शास्त्रानुसार म्हणजे जे हे शास्त्र आहे आपले, हा. त्या शास्त्रात जे दिलेलं आहे अच्छा. त्या प्रमाणासहित भक्ती रामपालजी महाराज देतात आपल्याला. त्याचं प्रूफ मला बघायला मिळेल? हो आहे. मला आपल्या मराठी ग्रंथांमधलं दाखवा. हे बघा, हे श्री ज्ञानेश्वर महाराजाचं पंचीकरण म्हणून, हा. याच्यात हे मंत्र उपलब्ध आहे. अच्छा. हे बघा, ज्ञानेश्वर महाराजाचं पंचीकरण. आधार गृहस्थानी वर्ण रक्त रिद्धी सिद्धी गणेश देवता ईश्वर देव चतुर्दळी अवस्था जप 600. म्हणजे हे गणेश जे आहे तर हे आपल्या मूल कमल मध्ये बसलेले, तर त्याचा मंत्र हे ज्ञानेश्वर महाराजाच्या पंचीकरण मध्ये आहे. आणि त्यांनी स्वादिष्टान लिंग स्थानी पित्त वर्ण अग्नी देवता ब्रह्म ऋषी आपण सावित्री शक्ती, म्हणजे ब्रह्म सावित्रीचा मंत्र पण याच्यामध्ये दिलेला आहे. हा ब्रह्म सावित्री षटदली स्मरण जप 600 मणिपूर चक्र नाभिस्थानी वर्ण निळा विष्णू देवता आणि शक्ती कमळा वयो ऋषी त्या दशदळा जपू 600. म्हणजे विष्णू आणि हे बघा लक्ष्मी पण इथं आहे आपल्या नाभी कमलामध्ये. अनुहात चक्कर मध्ये हृदयस्थानी उमा शक्ती देवता पिनाक पाणी सूर्य ऋषी शोभा द्वादश दळमणी जपू 606. हे बघा हृदयस्थानी हे शिव आणि पार्वती जे आहे हृदय कमल मध्ये. आणि विशुद्ध चक्र कंठस्थ शुभ वर्ण येथे जीव देवता अविद्या शक्ती. हे बघा दुर्गा शक्ती कंठ कमल मध्ये आहे, प्रकृती दुर्गा. चंद्रोदय स्मरण जपू 600 एकू अग्नि चक्र ज्योती पित्तवर्ण भूतावर येथे माया शक्ती हंस ऋषी निर्धारी परम हंस देवत्या दीप्ती जपू 100 सहस्रदळ ब्रह्मरंद निर्धारित. हे बघा हे परमात्मा त्रिकुटीवर बसलेले गुरु आणि गोविंद, तर यांचा पण मंत्र ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेला आहे. हे बघा नाना ध्वनी 600 जपू स्वंबीज केवळ गुरुस्थान. हे गुरुचे स्नान हे 600 कमळ. आणि हे पूर्ण ब्रह्म कबीर साहेब इथं बसलेले सत्पुरुष. तर हे सगळे देवता आपल्या शरीरात बसलेले हे आपल्या महाराष्ट्राच्या सद्गणतात आहे. हो, तर याचा जप हे रामपालजी महाराज इथं देतात आपल्याला. संत रामपालजी जे मंत्र आहे ते संत रामपालजी महाराजाकडे मिळतात. अच्छा, ते गुपित आहे. गुपित आहे. अच्छा. चालेल, धन्यवाद ताई तुमचं. तर बघितलं दर्शक हो की आपल्याच ग्रंथांमध्ये त्याचा पुरावा भेटलेला आहे. ते बघूया आपल्याला अजून काय माहिती.